मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत कोलंबी भात। त्यासाठी कोलंबी स्वच्छ करून घेतली आहे व ती एक तास मॅरिनेशनसाठी ठेवलं आहे। ह्याच्यामध्ये कोथिंबीर, लाल तिखट, अद्रक लसूणची पेस्ट, आगळ, हळद, मीठ अर्धा चम्मच हे सर्व टाकलं आहे व मॅरिनेशन करून घेतले आहे। आता हे 1.5 फुलपात्र तांदूळ स्वच्छ धुवून घेतले आहेत। याचे आपण कोलंबी भात बनवणार आहोत। कोलंबी भातासाठी आपण हे खडे मसाले वापरणार आहोत। हे ते 3 ते 4 लवंगा, 7 ते 8 काळी मिरी, दालचिनी, तेजपान 2, चक्री फूल असं सर्व घेतले आहे। आपण तेलात टाकणार आहोत। हे तेलामध्ये आपण खडे मसाले टाकणार आहोत। यासाठी आपण एक कांदा चिरून परतून घेणार आहोत। यात आपण अद्रक लसूणची पेस्ट टाकणार आहोत। ही रेडीमेड पेस्ट आहे, ही परतून घ्यायची आहे। यात एक कापलेला टमाटा टाकला आहे, चिरून मिक्स करून घ्यायचं आहे। हे वाटण जे आहे आपण ते कोलंबी भातासाठी वापरणार आहोत। याच्यामध्ये कोथिंबीर, अद्रक लसूण, लाल मिरची पावडर व हळद हे मिक्स करून मिक्सरमधून काढून घेतलेले आहे। हे आपण मीठ टाकत आहोत। 1.5 फुलपात्र आहे, साधारण पाऊण चम्मच मीठ लागणार आहे। मीठ चवीनुसार वापरायचं आहे। हा मसाला आपण त्यात टाकत आहोत, वाटलेला मसाला, त्याने कोलंबी भाताला चांगली टेस्ट येईल। हे चांगला परतून घ्यायचा आहे मसाला, त्याला तेल सुटेल। यात आपण जी मॅरिनेट करून ठेवलेली आहे ती कोलंबी टाकणार आहोत। ही कोलंबी आपण याच्यात मिक्स करून घ्यायची आहे। ह्याला चांगलं फ्राय करायचं आहे। ते एकजीव होऊन द्यायचं, त्याला मसाला लागून द्यायचा। कोलंबीला आता हा मसाला लागत आहे। 3 ते 4 मिनिट, त्याला 3 मिनिट चांगला फ्राय होऊन द्यायचा। आता यात आपण स्वच्छ धुवून घेतलेला 1.5 फुलपात्र राईस टाकणार आहोत। तो चांगला मिक्स करून घेणार आहोत, जेणेकरून त्याला हे लागेल, कोलंबीचा सुगंध लागेल। हे सर्व मिक्स करायचं आहे। हे कोलंबी भातासाठी गरम पाणी आपण वापरणार आहोत। हे आपण 1.5 फुलपात्राला 2 ग्लास गरम पाणी वापरले आहे। हे सर्व मिक्स करून घ्यायचे आहे। त्याला झाकणी लावायची, कुकर बंद करणे व त्याला 3 शिट्ट्या येऊन देणे। हा आपण कोलंबी भात लावला आहे, याला 3 शिट्ट्या काढून घेणार आहोत। 15 ते 20 मिनिटे थंड झाल्यानंतर कोलंबी भात खाण्यासाठी तयार होईल। हे तांदळाचं पीठ घेतलं आहे, त्याच्यामध्ये हा रवा आपण मिक्स करून घेत आहोत। हे आपण कोलंबी फ्रायसाठी वापरणार आहोत। यात आपण ठेवणीतला 1 चम्मच लाल मिरची पावडर वापरणार आहोत। हे मीठ त्यात मिक्स करणार आहोत। हे सर्व आपण मिक्स करून कोलंबीला फ्राय केलेला जे मॅरिनेट करून ठेवलेलं आहे कोलंबी त्याला लावणार आहोत। ही कोलंबी आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे। यात आगळ, अद्रक लसूणची पेस्ट, लाल मिरची पावडर व कोथिंबीर हे सर्व मिक्सरमधून काढून त्यात टाकले आहे। आगळ वापरले आहे, त्याला मॅरिनेट करून घेतले आहे। आता हे आपण ह्या तांदळाच्या पिठामध्ये बुडवून त्यात लावून देणार आहोत व फ्राय करून घेणार आहोत। यात आपण आता कोलंबी फ्राय करून घेणार आहोत। तेल तापायला ठेवलेले आहे। या प्रकारे आपण कोलंबी तांदळामध्ये मिक्स करून घेणार आहोत। त्याला पीठ लावून, तांदळाचं पीठ आणि ते रवा मिक्स केलेलं पीठ आहे
त्या कोलंबीला लावून घेणार आहोत व हे कोलंबी फ्रायसाठी वापरणार आहोत. आपण कोलंबी फ्राय करून घेणार आहोत. हे तेल तापलेलं आहे. यात आपण कोलंबी फ्राय करण्यासाठी सोडत आहोत. ही खायला खूप स्वादिष्ट लागते, टेस्टी लागते. ही कोलंबी आपण फ्राय करण्यासाठी टाकली आहे. हे कोलंबी या प्रकारे पलटी करायचे आहे. दोन्ही बाजूने चांगलं फ्राय होऊन द्यायची कोलंबी. मग ती चांगले आपल्याला क्रिस्पी खायला छान लागते. या प्रकारे सर्व कोलंबी असे या प्रकारे फ्राय करून घ्यायचे आहे.